नमस्कार मंडळी, जिजाज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पोहे आणि रव्याचा स्पंज डोसा सोबतच चटणी. हा डोसा खूपच स्पंजी आणि जाळीदार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी 1 वाटी पोहे घेतलेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता 1 वाटी रवा घालायचा आहे. पाऊण वाटी दही घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पोहेमुळे हे डोसे छान मऊ आणि लुसलुशीत होतात. यावर झाकण ठेवून आता साईडला ठेवून देऊयात. चटणीसाठी आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घेतलेत. त्यामध्ये थोडं सुकं खोबरं घालायचं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्यात. लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. कोथिंबीर घालून आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. आता चटणीला तडका देण्यासाठी पळीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घातली, जिरे घातलेत आणि थोडासा हिंग घालायचा आहे आणि छान असं चटणीला तडका द्यायचा आहे. तर आपली चटणी आता तयार आहे. आता भिजवलेले पोहे आणि रवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला. तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी रवा आणि पोहे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित मिश्रणामध्ये एकजीव करायचं आहे. 2 टेबलस्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मस्त असं बॅटर आपल्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मी या ठिकाणी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यावर आता आपण पळीच्या साहाय्याने बॅटर टाकूयात आणि पसरून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही पसरवायचं आहे आपल्याला, कारण आपण स्पंज डोसा बनवतोय. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय आपल्या डोस्याला मस्त अशी जाळी यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय काय मस्त अशी जाळी आपल्या डोस्याला आलेली आहे. डोसा दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. मस्त असा कलर आलेला आहे. तर या प्रकारे मी सगळे डोसे करून घेत आहे. तर मंडळी, अगदी मऊ आणि लुसलुशीत असे डोसे आपल्या या ठिकाणी तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.